नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संतवाणी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हनुमान जयंती निमित्त हनुमंतांचा अभंग, जो एकनाथ महाराजांनी सादर केलेला आहे, लिहिलेला आहे. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. मित्रांनो, हनुमान म्हणजे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे जिवंत प्रतीक. भगवान शिव यांचा 11वा रुद्र अवतार म्हणून ओळखले जाणारे मारुती राया भक्तांच्या प्रत्येक संकटात धावून येतात. त्यांच्या नावातच अशी अद्भुत शक्ती आहे की रामदूत म्हणून ते आपल्याला भीती, अडचणी आणि दुःखातून मुक्त करतात. आज आपण या सुंदर अभंगाच्या माध्यमातून हनुमंताची महिमा आणि त्यांच्या नामस्मरणाची ताकद समजून घेणार आहोत. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया हा शक्तिदायी अभंग. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्ण काय. अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला. कपी कुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. या अभंगातून आपण या अभंगाचा अर्थ समजून घेऊया. अभंगाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. अर्थ: हनुमान हे भगवान शिव यांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. ते दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करतात. ओळ दुसरी. नाम घेता विघ्न जाय, त्यांचा महिमा वर्णू काय. हनुमानाचे नाव घेतल्याने सर्व अडचणी, संकटे दूर होतात. त्यांच्या महिमेचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. ओळ तिसरी. अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला. अर्थ: हनुमानाच्या मूर्तीवर शेंदूर लावलेला असतो, त्यामुळे त्यांचे रूप अत्यंत तेजस्वी आणि भव्य दिसते. ओळ चौथी. कपी कुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. अर्थ: हनुमान हे वानर कुलाचे भूषण आहे. जनार्दन महाराज म्हणतात, मी त्यांच्या चरणी शरण आलो आहे. अशा प्रकारे या अभंगाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी.